HM घातमाता न्यूज। वायफळेत भर चौकात धारदार शस्त्राने वार करून युवकाचा खून। पूर्ववैमनस्यातून टोळक्यांनी कोयता तलवारीचा वापर करून 5 जणांना गंभीर जखमी केले। तासगाव तालुक्यातील वायफळ येथे पूर्ववैमनस्यातून 6 जणांवर धारदार शस्त्राने खुनी हल्ला करण्यात आला। बस स्थानक चौक व दलित वस्तीत हा प्रकार घडला। हल्ल्यातील जखमींवर भिवघाट येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। उपचारादरम्यान ओंकार उर्फ रोहित संजय फाळके वय वर्ष 24 या युवकाचा मृत्यू झाला। या प्रकाराने वायफळ येथे दहशतीचे वातावरण तयार झाले आहे। हल्ल्यातील जखमींची नावे संजय दामू फाळके, जयश्री संजय फाळके, सिकंदर असलम शिकलगार, सर्व राहणार वायफळे तालुका तासगाव, आदित्य गजानन साठे, आशिष गजानन साठे, दोघेही राहणार कुची तालुका कवठे महांकाळ। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की वायफळ येथील फाळके कुटुंबियांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून किरकोळ कारणावरून वाद सुरू आहेत। याच वादातून या कुटुंबांमध्ये बऱ्याच वेळेला भांडणे झाली होती। भांडणांचे पर्यावसन अनेक वेळा मारामारी झाले होते। दोन्ही कुटुंबातील एकमेकांवर यापूर्वीही धारदार शस्त्राने हल्ले झाले आहेत। या प्रकरणी दोन्ही बाजूंकडून पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते। गेल्या काही वर्षात दोन्ही कुटुंबांमधील हा वाद चिघळत चालला होता। एकमेकांना बघून घेण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या। यातूनच वादावादीचा प्रकार घडत होता। हा वाद मिटवण्याचाही बऱ्याच वेळा प्रयत्न झाला, मात्र तो अयशस्वी ठरला। त्यामुळे दोन्ही कुटुंबांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला होता। या दरम्यान 12 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान 10 ते 12 जणांचे टोळके दुचाकीवरून वायफळे येथील बस स्थानक चौकात आले। त्या ठिकाणी उभ्या असणाऱ्या ओंकार उर्फ रोहित संजय फाळके यांच्यावर या टोळक्याने हल्ला चढवला। त्यांच्यासोबत आदित्य व आशिष साठे ही त्यांच्या मामांची 2 मुलेही होती। या दोघांवरही धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला। आदित्य व आशिष गंभीर जखमी अवस्थेत बस स्थानक चौकात रक्ताच्या थोराडात पडले होते, तर रोहित हा आपल्या घराकडे पळून जाण्यात यशस्वी झाला। दरम्यान बस स्थानक चौकात बसलेल्या सिकंदर शिकलगार राहणार वायफळे यांच्यावरही या टोळक्याने विनाकारण हल्ला केला। त्यांच्या खांद्याला गंभीर जखम झाली आहे। दरम्यान आदित्य व आशिष यांच्यावर हल्ला केल्यानंतर हे टोळके भर चौकातून नंग्या तलवारी नाचवत रोहित फाळके याच्या घराकडे गेले। यावेळी घरासमोर रोहित याच्यावर हल्ला चढवला। याच वेळी रोहितचे वडील संजय, आई जयश्री यामध्ये आल्या। त्यांनाही या टोळक्याने धारदार शस्त्राने मारहाण केली। सर्व जण रक्ताच्या थोराळ्यात पडले होते। त्यानंतर या टोळक्याने मोटरसायकलवरून धूम ठोकली। या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पोलिसांनी वायफळ येथे धाव घेतली। वायफळ बस स्थानक चौकातील CCTV मध्ये हा हल्ला कैद झाला आहे। CCTV मधील फुटेजवरून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे। हल्ल्यातील सर्व जखमींना भिवघाट येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। उपचारादरम्यान ओंकार उर्फ रोहित संजय फाळके याचा मृत्यू झाला, तर अन्य जखमींवर उपचार सुरू आहेत। जखमीपैकी जयश्री फाळके यांना रात्री उशिरा मिरज येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत फिर्याद घेण्याचे काम सुरू होते, तर हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथके ठिकठिकाणी रवाना झाली आहेत। दरम्यान भर चौकात सिने स्टाईल पद्धतीने झालेल्या या हल्ल्यामुळे वायफळ येथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलिसांनी गावात बंदोबस्त तैनात केला आहे। हल्लेखोरांच्या शोधासाठी तासगाव पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची टीम प्रयत्न करीत आहे। HM घातमाता न्यूज।